शेठ सखाराम नेमचंद आयुर्वेद जैन रुग्णालयात धनत्रयोदशीनिमित्त आयुर्वेदाचे आराध्य दैवत भगवान धन्वंतरी यांचे पूजन करण्यात आले। टिळक चौकातील 108 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या रुग्णालयात संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी, प्रतिभा दोशी, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक केतन शहा, वैद्य प्रशांत लांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। पंडित महावीर शास्त्री व शीतल पंडित यांच्या सुमधुर मंत्र पठणाने पारंपरिक पद्धतीने ही पूजा विधिवत पार पडली। थोर व्यक्ती व समाजसेवकांचे सानिध्य लाभलेल्या आयुर्वेद रुग्णालयाच्या पवित्र वास्तूमधून आयुर्वेदाच्या प्रचाराचे व्यापक कार्य निरंतर सुरू आहे। गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा, जैन त्यागी मुनींना उपचार व औषधदान अशी कार्य या संस्थेच्या माध्यमातून केली जातात। आपली प्राचीन भारतीय परंपरा जोपासत ही संस्था अनेक यशोशिखरे पादाक्रांत करीत आहे, असे गौरवोद्गार प्रमुख अतिथी केतन शहा यांनी काढले। हे आपल्यासाठी नवीन नाही आहे। भारतातलं एकमेव असं कॉलेज आहे की ज्याच्यामध्ये फक्त अल्पसंख्याकांना, आपल्या समाजाच्या लोकांना 100% ऍडमिशन मिळतं आणि त्याच्यासाठी अरविंद भाई व त्यांच्या कुटुंबाने फार मोठा प्रयत्न केलेला आहे। आज अनेक अडचणीवर मात करून आज रसशाळा आपली टिकवली आहे। त्याही ऐतिहासिक ह्या बिल्डिंग मध्ये, ज्या बिल्डिंगचा इतिहास फार मोठा आहे, ही बिल्डिंग मध्ये आदरणीय महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे इथं पाय लागलेले आहेत। ते सर्व इथं येऊन गेलेले आहेत आणि ह्या बिल्डिंग मध्ये आपण आज इथं सर्व एकत्र आलेलो आहोत आणि इथं रुग्णांची सेवा दिली जाते। हे खरं कार्य आपल्या रसशाळेमध्ये होत आहे। संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी यांनी धन्वंतरी पूजनाच्या अखंडित परंपरेचे महत्त्व तसेच संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी आयुर्वेदचं कौतुक केलं, या संस्थेचं कौतुक केलं। मला मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी वर्तमानपत्रात वाचायला मिळालं की ही जी संस्था आहे, आपलं जे आयुर्वेद कॉलेज आहे, ह्या निमित्ताने सोलापुरात वैद्यकीय शिक्षणाला कुठल्याही मेडिकल कॉलेजच्या अगोदर हे सुरू झालेलं आहे। हे आपलं श्रेय आपल्याला मिळालेलं आहे। शेठ सखाराम नेमचंद जैन रसशाळेतील डॉक्टर रोहिणी शहा, त्यांचे सहकारी विवेक लिमकर व विजय लिमकर यांनी सितार वादनातून सरस्वती वंदना सादर केली। रसिका येळवटकर यांनी दीपावलीवर आधारित कविता सादर केली। यावेळी संस्थेचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता, प्राचार्य वैद्या वीणा जावळे, उपप्राचार्य वैद्य शांतीनाथ बागेवाडी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी, वैद्या कल्पना पांढरे, निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्या विजयश्री देवसाळे, वैद्या विद्या शेणगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। समीक्षा जैन व जिज्ञा रेठेकर यांनी सूत्रसंचालन तर सोनल निटवे यांनी आभार प्रदर्शन केले। यावेळी रुग्णालयातील वैद्य, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, कर्मचारी, आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते।